श्री स्वामी समर्थ. कशा आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग जरा बघा भन्नाट खूप होणार आहे आणि हा 2 दिवसाच्या नंतर ब्लॉग पडणार आहे. खूप लेट ब्लॉग होणार आहे. तुम्हाला का सांगते, याच्यावरून तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल. आता मी चाललेले आहे गावी. नाही होय करता शेवटी मी गावी निघालेली आहे. माझ्या बहिणीच्या घरी आहे यात्रा. म्हणजेच तुम्हाला सांगते पालखी सोहळा आहे. देव आणणार आहेत ते अंदाज आला असेल काही जणांना. आता आम्ही चाललेलो आहे ट्रॅव्हल्सला बसण्यासाठी. आम्हाला साहो सोडायला येतात. मी आणि माझी मुलगी चाललेलो आहे. तिथे गेल्यानंतर सगळं असं व्यवस्थित झालं. आंघोळ वगैरे सगळं आवरून वगैरे सगळं झालं आणि इथे आम्ही अजून देव यायला टाईम होता. मग मसाला वगैरे करत होतो. 3-4 बुकडं होती हे करायची. तुम्ही ज्यांनी माझं लाईव्ह बघितलं असेल त्यांना समजलं असेल किंवा समजेल पण. मग आम्ही इथे सगळ्याजणी अशा मस्त मसाला करतो ते. तर मी असं रेकॉर्ड करणार नाही आहे, कारण व्हॉईस रेकॉर्ड करणार नाही आहे. कारण जे रिअल ऐकायला भारी वाटतं ना, ते व्हॉईसमध्ये भारी वाटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही संपूर्ण असं बघा. आता आम्ही देव यायचं आहे पालखी, त्याच्यासाठी आरती वगैरे घेऊन सगळेजण असं आम्ही तयार आहोत. हे बघा माझी बहीण आहे आणि ही सुद्धा तयार आहे. आम्ही आता थोड्याच वेळाने तुम्हाला देवाचं दर्शन होईल मस्त असं. तो पाठीमागे माझा भाऊ आहे. एवढ्या सगळे आम्ही नटून थटून बसलेलो. अंधार असल्यामुळे जास्त व्यवस्थित दिसत नाही आहे. तुम्ही बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. आणि या देव तुम्हाला माहिती आहे का ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ करते, फोटो काढताय? व्हिडिओ करते, नंतर फोटो काढते. दादा माईक दर अजून 2 हे तुला पेरणार आहे.
जगा तो म्हणाला चेन मला कोणी काय भानगड काय असेल हे तसं काय नाही म्हणून सांगतो मला तुझं पटायचं म्हणून सांगतो मला कर्म नेशाच पटायचं म्हणून सांगतो मला 2 महिने संपलं झटाय म्हणून सांगतो हा दुपारी घ्या आता तू जेवणार आहेस 2 मिनिटं थांब तुला देतेस ना दे तिला लय उशीर भूक लागली गेल्या तिकडं बोलतो गेलं तर गड्या पुन्हा आपदा उद्या म्हणायचं सांगायचं काम करा पापा तुम्ही जाऊ नका देव दुखले द्या नाकावर आले मिरचला गेलेला हे मोठं कोण तर घ्या की. सासूबाईला कसा आहे घ्या घ्या भाऊजी घ्या 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 की तुम्हीच त्याला काय घ्या बरं एक